नमस्कार, N24 सिंधू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। बोरीत कब्रस्तानच्या जागेवरून तणावाचा भडका। कबरीची विटंबना झाल्याने मुस्लिम समाज संतप्त, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी। पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह। 4 दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याचा समाजाचा आरोप। अटक न झाल्यास बोरी बंद आंदोलनाचा इशारा। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या जागेवरून गेल्या काही काळापासून वाद निर्माण झाला असून आता एका कबरीची कथित विटंबना झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे। या घटनेमुळे बोरीसह परिसरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी होत आहे। मुस्लिम समाजासाठी गट क्रमांक 444 मधील 1 एकर जागा कब्रस्तानासाठी देण्यात आली आहे। यासंदर्भात जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय देखील झाला आहे। याची सर्व कागदपत्रे आणि संबंधित सर्व दस्तावेज मुस्लिम समाजाकडे आहेत। मात्र कब्रस्तानच्या शेजारील ज्ञानोबा इंगोले, सरोबाई ज्ञानोबा इंगोले व नारायण इंगोले यांच्याकडून सदर जागेत हस्तक्षेप करून कब्रस्तानची जमीन बळकावण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याने परिसरात तणाव निर्माण होत आहे। मुस्लिम समाजाच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तींनी पावसाळ्यापूर्वी कब्रस्तानच्या जमिनीची मशागत करून त्या ठिकाणी पीक पेरणी केली। याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व मागण्या करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने परिस्थिती अधिक चिघळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान 6 ऑगस्ट रोजी बोरी शहरातील युसुफिया कॉलनी म्हणजेच बोरी तांडा येथील रहिवासी सय्यद रफिक गणी यांच्या मातोश्री साबेरा सय्यद गणी यांचे निधन झाले। त्यांना मुस्लिम धार्मिक रीतिरिवाजानुसार याच दफनभूमीत दफन करण्यात आले। मात्र त्यानंतर संबंधित कबरीवर नैसर्गिक विधी करून कबरीची विटंबना करण्यात आली। या घटनेमुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 0233 अंतर्गत कलम 3,01,351, 2,352, 3,5 नुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आहे। घटना घडून 2 ते 4 दिवस उलटूनही संबंधित आरोपींवर अटक कारवाई झालेली नसल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी केला आहे। यासंदर्भात जिंतूर बोरी परिसरातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र आरोपीचे वय जास्त असल्याचे कारण सांगून अटक करण्यास नकार देण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे। त्यामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे की आरोपीच्या वयामुळे कायद्याची अंमलबजावणी वेगळी होते, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। कब्रस्तानच्या जागेच्या प्रश्नावर संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। त्यामुळे या जागेच्या प्रश्नावर वारंवार तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा। कब्रस्तानच्या जमिनीचा प्रश्न, कथित जमीन बळकावण्याचा प्रयत्न आणि कबरीच्या कथित विटंबनेमुळे बोरी परिसरातील वातावरण संवेदनशील बनले आहे। भविष्यात या प्रकरणाला जातीय किंवा धार्मिक तणावाचे स्वरूप प्राप्त होऊ नये, यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायदेशीर बाबींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे। कायद्याच्या चौकटीत दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा समाजाचा संयम सुटल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा मुस्लिम समाजातील नागरिकांकडून देण्यात येत आहे। दरम्यान येत्या 4 ते 8 दिवसांत आरोपींवर अटक किंवा ठोस कारवाई न झाल्यास बोरी बंद ठेवून लोकशाही मार्गाने मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिल्याचे समजते। आता प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि कब्रस्तानच्या जमिनीचा व कथित विटंबनेचा प्रश्न कशा पद्धतीने निकाली काढते, याकडे बोरी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।